यावर कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। चार भिंतींच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित आहे असं मिटकरी यांनी म्हटलं। फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवार यांच्या संदर्भातल्या वक्तव्यानंतर मिटकरींनी हे ट्विट केलंय। एका चॅनलवर म्हणजे पत्रकारांच्या समोर केलंय, त्याबद्दल मी स्वतः पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने खेद व्यक्त केला आहे। त्याचं कारण असं आहे की जर आम्ही उत्कृष्ट कर्णधार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मानतो, तर त्या टीममधले अजितदादा आणि एकनाथराव शिंदे साहेब हे दोन प्रमुख पिलर आहेत आणि तिघांमध्ये संवाद आहे। कम्युनिकेशन करता दोघंही कमी पडतात असं जे त्यांना वाटतंय ते साफ चुकीचं आहे। दोघांचाही संवाद राज्यातल्या मंत्र्यांसोबत पण आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत पण आहे। त्याच्यामुळे असं जे काही त्यांनी मला वाटते मुलाखत दिली, त्या मुलाखतीऐवजी चार भिंतीच्या आत बसून जर हा विषय मांडला असता तर ते अधिक संयुक्तिक राहिलं असतं। पण ते मीडियाला बातमी म्हणजे मीडियासमोर बोलणं, मग त्याच्या बातम्या बनणं आणि मग कार्यकर्त्यांमध्ये महायुतीचा संभ्रम निर्माण होणं, त्यामुळे अशी वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मुत्सद्दी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अपेक्षित नाहीत।